हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी सुक्या बोंबलांची खिचडी। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत सुक्या बोंबलांचा खिचडी भात। ते मी 3 चमचे तेल घेतलेले आहे मोठे। तेल छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक। छान आपला कांदा आता गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता मी याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून टाकते। टोमॅटो छान मेल्ट होऊन द्यायचा आहे। टोमॅटो छान मेल्ट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते, म्हणजे आपले टोमॅटो छान मेल्ट होते। एकदम इझी रेसिपी आहे, जास्त तामझाम नाही आहे त्याच्यामध्ये आणि जास्त इन्ग्रेडियंट्स पण नाहीये। सोपी आणि एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आणि टेस्टला तर एकदम छान लागते। आपला टोमॅटो पण छान मेल्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकते आणि इथे मी आगरी मसाला टाकत आहे 2 चमचे। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। छान परतून घ्यायचं आहे। आता इथे मी कट केलेले सुके बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते मी आता ह्याच्यामध्ये ऍड करते। ह्याच्यामध्ये मी एक कैरीचा हाफ पीस घेतलेला आहे, तो मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आंबटपणा येण्यासाठी। त्याने एक टेस्ट छान येतं। म्हणजे तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच टाकू शकता किंवा मी कोकम किंवा मी इथे कैरी वापरली आहे, कारण की कैरीची टेस्ट एकदम छान येते सुक्या मच्छीमध्ये, त्यामुळे मग मी कैरी घेतलेली आहे। आता इथे मी 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे। आपण साधा राईस घेतला तरी चालेल। छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकते। छान परतून झालं की आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता। मी इथे 3 वाटी घेत आहे पाणी 2 वाट्यांसाठी। आता मी याच्यामध्ये थोडंसं आधी मीठ टाकलेलं, आता अजून टाकते 1 चमचा। आणि मी याच्यामध्ये कच्ची अंडी आहेत, ती छान धुवून घेतलेली आहेत, ती पण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे। आता मी झाकण लावते आणि फास्ट गॅसवरती 2 शिट्ट्या पण करून घ्यायच्या आहेत।
आता आपला कुकर थंड झालेला आहे, तर मग आपण बघूया खोलून. छान असा आपला भात शिजलेला आहे, एकदम मोकळा असा झालेला आहे. मी काढून दाखवते तुम्हाला एका डिश मध्ये, तुम्ही बघू शकताय बघा. आपली अंडी पण छान शिजलेली आहेत, ओव्हर कुक नाही झालेली आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. छान असा मोकळा सुटसुटीत आपला भात झालेला आहे बोंबलांचा, आणि टेस्टला तर एकदम छान लागतो. म्हणजे तुम्हाला असं वेगळं वाटेल की बोंबलांचा खिचडी भात कसा, पण एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान अशी आपली बोंबलांची खिचडी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.